फ्रेंड्स, मी स्वाती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझा रोजचं मेकअप रुटीन काय असतं, कसं असतं, मी कसं करते, तर हेच ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि हा मेकअप मी जो केला आहे, तर हा डेली मेकअप रुटीन व्हिडिओ आहे. तर हेच ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला पण मदत होईल, कारण तर मी काही टिप्स सांगितल्या आहे ह्या व्हिडिओमध्ये, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. होप सो तुम्हाला व्हिडिओ पण आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बघूयात मी हा मेकअप कसा केला. तर मी सगळ्यात पहिले रोज वॉटर आहे चेहऱ्यासाठी टोनर म्हणून यूज करते. सो DIY टोनर आहे हे, आणि मी ते जस्ट आधी सो बघा लगेच ग्लो येतो चेहऱ्यावर. कॉटन घेतला मी आणि जस्ट टोनर लावलाय फक्त, बाकी काहीच लावलं नाहीये मी फेसला. बेअर फेस आहे माझा. तर सिरम नक्कीच लावा. हे मी आज यूज करते ते बफेट ऑर्डिनरीच आहे. हे सिरम हायड्रेट करतं स्किनला. व्हिटॅमिन C सिरम, हायलोरॉनिक ऍसिड किंवा हे बफेट सिरम तर फेसला हायड्रेट करण्याचं काम करतं. म्हटल्याप्रमाणे की प्रिपरेशन खूप गरजेचं असतं, आणि तर मी आता लावलंय. सो सिरम लावल्यानंतर आय क्रीम हे घरी केलंय. आणि हे बघा, सो ऑइल आहेत बट अजिबात वाटत नाही. हे मी डेला पण यूज करते. अगदी थोडंसं घ्यायचंय आणि जस्ट डॅब 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 करायचंय अंडर आयला. सो याच्याने काय होतं तुमचे, सो याच्याने डार्क सर्कल किंवा डार्क स्पॉट किंवा चेहऱ्यावर पिंपल्स जरी असतील तुम्हाला, तरी तुम्ही हे ऑइल जे मी आहे DIY, तर हे मी यूज करते. मॉइश्चरायझर यूज करणार आहे. सो खूप छान मेकअप करण्याच्या आधी चेहरा मॉइश्चर करणं फार गरजेचं असतं. नेव्हर फॉरगेट युअर नेक ऑल्सो. आफ्टर मॉइश्चरायझर डोंट फॉरगेट युअर सनस्क्रीन. हे मी नेहमी माझ्या व्हिडिओजमधनं सांगत आले. फाउंडेशन मी नार्सचं यूज करणार आहे. इथे नेहमी मेकअप करताना लक्षात ठेवायचं की खूप जास्त प्रमाणात प्रॉडक्ट घ्यायचं नाहीये. अगदी लागेल इतकंच प्रॉडक्ट घ्यायचंय. आणि हे मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलंय. सो मी असं हे फाउंडेशन हातावर टाकते आणि देन मग सो हे मी अप्लाय करेल फेसवर. डॉट 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 ठेवेल. तर लक्षात ठेवायचं अजिबात जास्त प्रॉडक्ट यूज करायचं नाहीये. आणि असाही आपला हा डेली मेकअप रुटीन आहे, तर हे कमीच करायचं यूज प्रॉडक्ट, म्हणजे ते जास्त असा मेकअप थोपल्यासारखं वाटत नाही. आणि स्पंज घेतलाय मी इथे. फिंगरने पण तुम्ही ब्लेंड करू शकता. सो आणि नेक पण स्पंजला जे फाउंडेशन आहे तेच मी नेकवर आता लावून घेणार आहे. आणि छान डॅब 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 जस्ट डॅब डॅब करायचंय. आणि असं काही नाही, आपला जो नॅचरल पण जे लुक असतं ते पण ऑलवेज आपण अप्रिशिएट करायलाच पाहिजे. सो छान ब्लेंड करून घ्यायचंय. तर कन्सिलर पण मी नार्सच लावणार आहे. सो कन्सिलर मला डार्क सर्कल तर जास्त नाहीये, बट इथे थोडंसं पिगमेंटेशन आहे, तर इथे मी कन्सिलर लावेल. आणि हा डेली मेकअप आहे माझा. सो मी जस्ट खूप थोडे थोडे प्रॉडक्ट यूज करणार आहे. जास्त प्रॉडक्ट यूज करायची गरज नाही. जस्ट टचअप करायचा असतो. पुन्हा एकदा. तर कन्सिलर पण पूर्ण चेहऱ्यावर लावायची गरज नाहीये. जिथे डार्क स्पॉट असतील, डार्क सर्कल असतील, तर तिथेच कन्सिलर लावायचं. आणि जस्ट ब्लेंड इट.
आणि कन्सिलर पण पूर्ण चेहऱ्यावर असं पसरवायचं नाहीये. आपण जिथे आपण लावलंय कन्सिलर बस तिथेच त्याला डॅब 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 करायचंय. देन आफ्टर मी ही फिट मी मेबलिन, तर ही पावडर कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती यूज करणार आहे. सो तुम्ही लूज पावडर पण वापरू शकता इथे, बट ही अशी मी पावडर. आणि जस्ट आपण आधी कन्सिलरला सेट करून घेऊयात, जे कन्सिलर आपण लावलं होतं ते. आणि खूप क्विक होता हा मेकअप. नोजला केसांना लागला, तिकडे केसांना कन्सिलर किंवा फाउंडेशन आपण लावलंय ते सेट होऊ दे. आणि तोपर्यंत दुसरं काम करायचंय, आणि ते म्हणजे तर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आयब्रोज. आणि ते मी आता करणार आहे. तर आयब्रोज करणं फार गरजेचं असतं. आणि आधी त्याला जस्ट पेन्सिल यूज करताना अगदी स्ट्रोक द्यायचे, जास्त लावाय. तुम्हाला वाटतंय की ते दिसत नाहीये, बट आफ्टर जस्ट हलकी असं स्ट्रोक द्यायचे, कारण तुम्हाला वाटतं ते दिसत नाही, बट देन आफ्टर आपण सेट केल्यावर ते छान दिसतं. हे बघा, जस्ट स्ट्रोक द्यायचे. खूप महत्वाचे असतात आयब्रोज, कारण त्याच्याने आपला चेहरा अगदी उठून दिसतो. सी, तर असं नॅचरल लुक वाटलं पाहिजे. हा डेली मेकअप आहे, तर त्याच्यामुळे मी जास्त हे नाही करणार, जस्ट नॅचरल लुक देणार आहे आयब्रोजला पण. सी किती फरक पडतो. आणि परत अँड नाऊ आता मी जस्ट क्रीज माझे जे असते, हे इथे क्रीज, याला क्रीज म्हणतात. आणि तर बघू आता. आणि त्यासाठी मी हे आहे अर्बन डिकेचं नेकेड हिट हे वापरणार आहे. आणि मी कलर वापरणार आहे. सो ब्राऊन कलर मला वाटतोय की डेली मेकअप आहे हा, सो मी हा कलर यूज करणार आहे. आणि जस्ट ते जास्तीची असतं ते निघून जातं. आयशॅडो लावताना सो ब्लेंड करणं फार गरजेचं असतं. बघा, सी, सो मी हाच कलर यूज करणार आहे. आणि जस्ट तर लुक पूर्ण दिसावा आईसचा, तर त्यासाठी पण मी हे इथे थोडं खाली लावणार आहे. सो जे मी नेहमी लावते, छान दिसतात त्याच्याने डोळे, छान तर शेप पूर्ण दिसतो असा. तर नेहमी असं लावते मी खाली. सी, तर नेहमी लक्षात ठेवा, ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे जेव्हा तुम्ही मेकअप करतात. कारण जर तुम्ही जितकी ब्लेंड कराल तुमचा मेकअप, तर असं एकसारखा स्मूथ वाटला पाहिजे, फ्लॉलेस वाटला पाहिजे तो मेकअप. तर हे खूप महत्त्वाचं असतं मेकअपमध्ये. तर त्याच्यामुळे ब्लेंड करणं फार गरजेचं असतं. नाहीतर मग असं जरा छान फाउंडेशन किंवा कन्सिलर किंवा प्रत्येक गोष्ट जर ब्लेंड व्यवस्थित केली गेली नाही, तर ते वेगवेगळं दिसतं आणि तो मेकअप लुक गुड नाही दिसत. तर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ब्लेंड करणं. काजळ पण लावूयात आपण. आणि अप्पर आयलिडला पण लावायचं काजळ. सो डोळे छान मोठे मोठे दिसतात. ज्यांचे डोळे छोटे असतात तर त्यांच्यासाठी काजळ खूप छान काम करतं डोळे मोठे दिसण्याचं. आणि मला तर आवडतं पर्सनली खूप काजळ, सो मी लावतेच ते.
तर हे बघा ऑलमोस्ट डन आहे. आणि आयलायनर पण गरजेचं असतं, तर मी आता आयलायनर लावणार आहे. आणि आयलायनर आहे हे, तर हे ब्लॅक मॅजिक वापरणार आहे आणि ते मी अँड देन ब्लश खूप आवडतं मला, माय फेवरेट. तर किमची चिक असं नाव आहे ह्या ब्लशचं. आणि तो होता जस्ट, आणि हसायचं आहे. ब्लश लावताना नेहमी स्माइल करायची. आणि थोडंसं नोजला. सो आता फायनली हायलायटर, आणि हायलायटर आहे शुगरचं, आणि ते मी आता लावणार आहे. तो हायलायटर पण मी खूप ब्लेंड करून लावते कारण छान दिसतं. तर हायलायटरने चेहऱ्याचे फीचर्स हायलाइट करायचे. आणि इकडे सो नेकला पण. अँड देन जस्ट फोरहेड हायलाइट झालाय चेहरा करून. तर मला खूप आवडतं हे. ॲक्च्युली हे शुगरचं जे हायलायटर आहे, तर बघा एकदम जस्ट थोडंसं लागतं आणि छान याचा शुगरचा. अति माझं वन ऑफ द फेवरेट हायलायटर आहे हे. सो हायलायटर नंतर लिपस्टिक लावूयात आता. लिप बाम मी आधी लावून ठेवला होता, म्हणजे आपले जे होठ असतात तर ते ड्राय होत नाही लिपस्टिक लावताना. आणि तो मी आता सो क्लीन करून घेतले. सो लिप लायनर यूज करणार आहे मी इथे. तर लिपस्टिक मी यूज करणार आहे इथे. सो रेव्हलॉनची लिपस्टिक आहे, तर तिचा नंबर आहे 463. दिस इज माय वन ऑफ द फेवरेट लिपस्टिक डेली यूजसाठी. देन ऑलमोस्ट डन आहे. तर मस्कारा लावण्याच्या आधी मी जस्ट सेटिंग स्प्रे यूज करणार आहे. तो हा NYXचा आहे सेटिंग स्प्रे. अँड तो जस्ट मी, तर मग आपण मस्कारा लावणार आहे. आणि मस्कारा लावण्याच्या आधी मी आय लॅशेस आहे, सो ते कर्ल करून घेणार आहे. तर नेहमी मस्कारा लावताना हे जो असतो ब्रश, तर तो असा छान असा करून घ्यायचा, म्हणजे छान मस्कारा लावताना मस्त लागला जातो. सो ऑलवेज अपवर्ड. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त रहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.